बुद्धिमत्ता वरिष्ठम. काय बुद्धी? संजीवनी आणाय गेले, त्या वैद्याने सांगितलं होतं की जी चमकन ती संजीवनी. तिथं गेल्यावर सगळ्यात चमकायला लागल्या. अरे म्हणले कोणची बरं, रातीत न्यायचे ना दिवस सुकवायच्या आधी. बुद्धिमत्ता वरिष्ठम म्हणले एक जर नेली ती जर गोळी चुकीची निघली तर परत इकडे यायला परवडणार नाही. डायरेक्ट डोंगराच्या खालून हात घातला, गोळ्या नाही मेडिकलच इकडं आणलं डायरेक्ट. याला म्हणायचं बुद्धी. वेळ कमी ना. अशा कित्येक गोष्टी रामायणामध्ये आहेत. मनोजव मारुत तुल्य वेगम, वाऱ्यासारखा वेग, वज्रासारखं शरीर. ह्या गोष्टी हनुमंतरांच्या तरुण मुलाने शिकण्यासाठी आहेत. त्यांची बुद्धी जशी आहे तशी आपल्या जीवनात प्रगती व्हावी. शरीर संपदा त्यांची आहेत तेवढं ते उत्तरे कमवा. कोल्हापूर प्रसिद्ध आहे तालिमीसाठी. अख्ख्या महाराष्ट्रातून भारतातून इथं पहिलवान कंपनी आहेत. तुमच्या इथे बसणाऱ्यापैकी सगळे वजनदारच दिसते ते. हे तरी कमवा. हनुमंतराय शरीर संपदा, विचार संपदा, निष्ठा कशी असावी, सेवा कशी, आणि सगळ्यात महत्व आकाशा इतकं उंच झालं. जिथं रामाचं मंदिर आहे तिथं गुडघ्यावर हनुमंतराय बसून आहेत. नम्रता कशी असावी हे हनुमंतरायांकडून शिकावं मायबाप. बसून एवढी ताकद असून सुद्धा कायम स्वतःला सेवक म्हणून घेतात. रामरायाच्या सेवका शरण आलो मने तुका. एवढा अधिकार असल्यावर तर आपण माणसाला जिहारी सुद्धा घातला नसता. पण इतकी ताकद, देवापेक्षा जास्त पवन असून सुद्धा देवापाशी गेलं की गुडघ्यावर बसतात. ही नम्रता, हे जे गुण आहेत हे युवा पिढीनं आपल्या जीवनात आणा तर खरा जीर्णोद्धार घडवलं.